आपल्या समोर आता येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया सिद्धेश परळीकर. वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू वेणू कवणाचा माये वाजे वेणू कवणाचा माये वाजे वेणू नादे गोवर्धन गाजे वेणू नादे गोवर्धन गाजे वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती वाती ऋण झुण वाजती वाती ऋण झुण वाजती देवविमानी बैसोनी स्तुती गाती देवविमानी बैसोनी स्तुती गाती आ देवविमानी बैसोनी स्तुती गाती भानुदासा भाववी भानुदासा भाववी प्रेम भक्ती प्रेम भक्ती प्रेम भक्ती वेणुनादे हो वेणुनादे हो वेणुनादे गोवर्धन गाजे वेणुनादे गोवर्धन गाजे वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू बाजे वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू. सिद्धेश मस्त झालं गाणं, खूप छान झालं. आता रिलॅक्स एकदम. आता फक्त अंतिम फेरी ना. तुझं माझं लाईफ सेम आहे आणि तुझं माझं आणि असंख्य लोकांचं ह्या 50 मुलांची जी कॉम्पिटिशन सुरू आहे त्याच्यामधले 40 लोकांचं सेम असतं. 10 लोकांचं ते तसं असतं. ते 2 बसलेत ना तिथे भूत किंवा काल 2 भूत होती किंवा हे पलीकडे हे डॉक्टर भूत बसले. हे जन्मजात सूर घेऊन येतात, त्यांना सगळं नॉलेज असतं, त्यांचं वाचन असतं, ते सगळं एकदम काहीतरी विचित्रच असतं त्यांचं. पण तुझं माझं कमर्शियल सिनेमासारखं असतं. आपल्याला असं कळतं की म्हणजे आता हा गायला लागलाय, साधारण 4थी 5वीत आपल्याला गाणं कळायला लागतं, इंटरेस्ट निर्माण होतो. मग 8वी 9वी 10वी मध्ये आपण गाणं शिकायला जायला लागतो. मग आपण मुलांच्या समोर गाणी गायला सुरुवात करतो, इतर लोकांच्या समोर पाहुण्यापायांच्या. मग आपल्याला ताना आणि आलापी मधली गोष्ट कळते. आपण एकदम किशोर कुमारवरनं सुरेश वाडकरवरती येतो, आहे की नाही. आणि मग मध्ये मध्ये मिलिंद इंगळे येतो. तर हे सगळं जे आहे ना, हे तुझं माझं सेम आहे. त्यामुळे तुझं आत्ता जे काय आहे ना ते एकदम परफेक्ट चाललंयस तू. की आत्ता जरासं तुझं गाणं सुराला खूप कमी झालं, पण त्याच्यामध्ये तू विरस करून घेऊ नकोस. तू हळूहळू जसा मोठा होशील तसा तुला सुद्धा अभ्यास करशील, तुला सगळं येणार. तू राईट ट्रॅकवरती राईट ट्रेनमध्ये राईट टाइमला बसलेला आहेस. फक्त स्टेशनला जात आहे, चर्चगेट यायला जरासा वेळ आहे, बस दॅट्स इट. काय वाईट वाटून घेऊ नको. बेस्ट बेस्ट, व्हेरी नाइस. कमाल. हम लोग दूसरे का परफॉर्मेंस देख के सीखते हैं. आपने तो अपने परफॉर्मेंस से सीखा. कल जो आपने गाया था उससे बहुत ज्यादा आगे निकल गए. 2 बिंपलासी सुना. आज से बिंपलासी का दिन है कि क्या मालूम है. बहुत सुंदर गाया. इन्व्ॉल्वमेंट फार होतं, इम्प्रूव्हमेंट झाला. थँक्यू. थँक्यू. मला तुझं गाणं संपूर्ण आवडलं आणि मला समव ते नाही सुराला कमी वगैरे वाटलं. मला एवढंच वाटलं की तुझा पहिला आलाप होता ना तो अगदीच वेगळा होता. म्हणजे त्या आलापाचा आणि त्या गाण्याचा काही संबंध नव्हता. असं तो आलाप झाला. तर आलाप हे इंट्रोडक्शन, आपला पहिला जो शेकहँड असतो ना की हॅलो मी सलील कुलकर्णी, तो असतो ना आपला आलाप, तो चुकीचा झाला ना तर नंतर मग ओळख बिघडते ती. म्हणून ते नंतर थोडं अस्वस्थ झालं. पण ओव्हरऑल तू गाणं कालच्यापेक्षा नाही, ओव्हरऑलच गाणं खूप चांगलं झालं.
व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. मिळालेला आहे सिद्धेश. ऑल द बेस्ट. Sa re ga ma pa, ay yeah. Sa re ga ma pa.